इक्वेशनचा प्रॉब्लेम सेट 4 प्रॉब्लेम सेट त्यातलं फर्स्ट द नंबर ऑफ tangents that can be drawn to a circle at a point on the circle is dash 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 dash. Option A 3, B 2, C 1, D 0. Answer चला काय म्हणलंय पाहूया. लिहून घेता का? The number of tangents that can be drawn to a circle at a point on the circle is. पहिले सर्कल काढूया पहा. हे सर्कल. The number of tangents that can be drawn to a circle at a point on the circle. तर सर्कलवर एक पॉईंट आहे. समजा हा पॉईंट पी आहे. तर या पॉईंटमधून किती टँजंट काढता येतील म्हणजे? The number of tangents that can be drawn to a circle at a point on the circle is. तर ह्याच्यातून किती टँजंट काढता येतील सांगा. 1 and only 1. बस असं काढायचं म्हणजे ही टँजंट आहे का? नाही. जी लाईन त्या सर्कलला टच करते त्याला काय म्हणतात? टँजंट. म्हणून ओनली 1. C1 ह्याचा ॲन्सर. नंबर 2, द maximum number of tangents that can be drawn to a circle from a point outside it is dash 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 dash. A2, B1, C 1 and only 1 आणि D 0. आता पॉईंट आउटसाइड द सर्कल काढू. हे पहा, हे सर्कल त्याच्या बाहेरचा पॉईंट समजा पी आणि हे टँजंट नाही बरं का. आणि हा पॉईंट ऑन द सर्कल हे पहा, हे आहे ऑन द सर्कल म्हणजे हा पॉईंट पी ऑन द सर्कल आहे. आणि त्यांनी काय म्हणलं? द मॅक्झिमम नंबर ऑफ tangents that can be drawn to a circle from a point outside the it. तर या पॉईंटमधून किती टँजंट काढता येतात? तर हा एक टँजंट 1 हे बघा इथं, हा एक टँजंट 1 आणि हा टँजंट 2. आता 3 हा टँजंट येतं का? नाही. मग आता मला सांगा, जर पॉईंट सर्कलवर असेल तर सर्कलला किती टँजंट काढता येतात? फक्त 1 and only 1. आणि जर पॉईंट सर्कलच्या बाहेर असेल तर किती टँजंट काढता येतात? 2. हे नंबर 1, हा नंबर 2. म्हणून ह्याचं ॲन्सर 2. ॲन्सर A2.
Number 3. If triangle ABC is similar to triangle, if triangle ABC similar to triangle PQR and AB upon PQ equal to 7/5, then dash 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 A triangle ABC is bigger, B triangle PQR is bigger, C both triangles will be equal. Number D cannot be decided. Answer सांगा आता. हे पाहून ठरवा. दोन ट्रँगल कसे आहेत? सिमिलर. ट्रँगल ABC सिमिलर ट्रँगल PQR. पुन्हा AB अपॉन PQ इक्वल टू 7/5. म्हणजे त्यांच्या साईडचा रेशो किती आहे? 7/5 आहे. म्हणजे AB 7 टाइम्स आहे आणि PQ 5 टाइम्स आहे. तर 7 मोठा आहे म्हणजे AB मोठा आहे, आणि AB मोठा आहे म्हणजे ट्रँगल ABC मोठा आहे. 5 लहान आहे म्हणून PQ लहान आहे, आणि PQ लहान आहे म्हणून ट्रँगल PQR लहान आहे. म्हणजे हा ट्रँगल मोठा आहे, हा ट्रँगल लहान आहे. म्हणजे यातलं कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे बघा. ABC इज बिगर हे करेक्ट आहे, PQR इज बिगर हे रॉंग आहे. बोथ ट्रँगल्स विल बी इक्वल. इक्वल केव्हा होईल? AB अपॉन PQ इक्वल टू 1/1 असेल तर, रेशो सेम असेल तर, किंवा 7/7 म्हणजे 1/1, किंवा हे दोघं इक्वल आले तर 1/1च येते. आणि कॅन नॉट बी डिसाइडेड हे पण रॉंग आहे. म्हणजे पहिलंच करेक्ट आहे. ट्रँगल ABC ह्याला ए लिहू. A triangle ABC is bigger. तर हे झाले MCQ. MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. आता नंतर नेक्स्ट चला. ड्रॉ अ सर्कल ऑफ डायमीटर. क्वेश्चन नंबर 2. ड्रॉ अ सर्कल ऑफ diameter 6.4 centimeter. Full stop. Take a point. Take a point R at a distance equal to its diameter. From center. Full stop. Draw tangents from draw tangents from draw tangents to the circle. Sorry, from net to the circle from point P. From point R. चला ह्याची फिगर काय करू आपण? ते जसं म्हणतं तसं करू. ड्रॉ अ सर्कल ऑफ डायमीटर 6.4 सेंटीमीटर. सर्कल काढा, त्याचं डायमीटर किती आहे? 6.4. पहिल्यांदा डायमीटर घेऊ 6.4. तर हे हा डायमीटर 6.4.
थोडं अलीकडे घेतो बरं का. हे डायमीटर थोडं अलीकडं. डायमीटर 6.4. बरं, आता हा जर डायमीटर असेल तर इथं सेंटर येईल ना कुठंतरी. मग सेंटर काढण्यासाठी काय करू, या सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढू. हे पहा, हे परपेंडिक्युलर बायसेक्टर कसं काढायचं, या डायमीटरच्या अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स घ्या. एक चाप वरती, एक चाप खालती, पुन्हा तिकडून एक चाप वरती, एक चाप खालती. हा हे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायची मेथड आहे बरं का. आणि मग यातून जाणारी लाईन हे पहा. आता हे आला सेंटर ओ समजा, आणि हे आलं 3.2, हे आलं 3.2, म्हणजे हा सेंटर झाला ना. आणि ही रेडियस 3.2, 3.2, आणि हा झाला डायमीटर 6.4चा. आता हा सेंटर घेऊन एक सर्कल काढू, ओ सेंटर. ॲप आहे. तर बघा, हे हा डायमीटर काढला, त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढून त्याचा सेंटर शोधला, आणि नंतर हे सर्कल काढलं. आता त्यांनी पुढं काय म्हणलं बघा, ड्रॉ अ सर्कल ऑफ डायमीटर 6.4. हे काढलं. टेक अ पॉईंट आर, नवीन एक पॉईंट घ्या म्हण, ॲट अ डिस्टन्स इक्वल टू इट्स डायमीटर फ्रॉम सेंटर. तर डायमीटरचं डिस्टन्स किती आहे, 6.4 आहे. हे 3.2, 3.2 म्हणजे 6.4 आहे. तेवढंच डिस्टन्स सेंटरपासून पुढे घ्या म्हण 6.4, आणि तिथं आर पॉईंट घ्या. मग आता सेंटरपासून 6.4 घेऊ, डायमीटरच्या इक्वलचं म्हणलं बघा तिथं. टेक अ पॉईंट आर ॲट अ डिस्टन्स इक्वल टू इट्स डायमीटर फ्रॉम सेंटर. तर सेंटरपासून डायमीटरचं जेवढं डिस्टन्स आहे तेवढं बाहेर घ्या म्हणून, आणि तिथं पॉईंट आर घ्या. म्हणजे सेंटरपासून 6.4 घ्या. तर हे सेंटरपासून 6.4 का हे हा पहिल्यांदा रे काढला. आता हा पहिल्यांदा रे काढला. तर हा डायमीटरच्या इक्वल डिस्टन्स घेऊ का, हे इथून एवढं हे डायमीटरचं डिस्टन्स. आता सेंटरपासून तेवढं हे डिस्टन्स घ्यायचं आहे. हे सेंटर कंपास स्ट्रोक ठेवलं, आणि हे का हे 6.4 म्हणजे इथं येईल बरोबर. आणि हा पॉईंट असेल आर. हा पॉईंट आर म्हणजे इथून 6.4 आहे बरं का हे सेंटरपासून. त्यांनी पुन्हा काय म्हणलं, ड्रॉ टँजंट्स टू द सर्कल फ्रॉम पॉईंट आर. तर या पॉईंट आरमधून इथं टँजंटला काय काय आहे, सर्कलला काय काढा, टँजंट काढा. तर आपल्याला माहीत आहे आपण कसं काढतो टँजंट. हे सेंटर आणि हे आर पॉईंट याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं. हे का, हे सेंटर आणि आर त्याच्या अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स घ्या. एक चाप वरती, एक चॉप खालती, पुन्हा एक चॉप वरती, एक चॉप खालती, आणि मग हे का, हे याला नाव समजा यम द्या. मी तुम्हाला म्हटलं होतं बघा, कधी कधी ही लाईन सर्कलच्या मधून येईल, ही लाईन कधी कधी सर्कलच्या बाहेर पण येईल, किंवा ही लाईन सर्कलला टच पण करेल. काही घाबरायचं कारण नाही. मग आता या यममधून ओपासून सेंटर घेऊन एक चंद्र काढा. हो का, इथून एवढं, इथून ते यमपासून ओपर्यंत डिस्टन्स घेतलं. हो का, इथं आणि हे इथं असाच हो का, हे. आणि मग हे सर्कलला जिथं इंटरसेक्ट करते त्याला नाव द्या ए, आणि याला नाव द्या बी.
आणि या ए आणि बी मधून काय काढा, टॅन्जंट. हा टॅन्जंट पहिला आणि हा टॅन्जंट दुसरा. पहिला दुसरा. झालं. ड्रॉ टॅन्जंट टू द सर्कल फ्रॉम पॉईंट आर. तर ह्या आर मधून एक टॅन्जंट, हा आर मधून दुसरा टॅन्जंट. चला एकदा रिपीट पहा वाटलंच तर. क्वेश्चन नंबर 3. Question number 3. Draw a circle of radius 3.4 centimeter and center E. Full stop. Take a point F on the circle. Full stop. Take another point another point A such that E dash F dash A and FA equal to 4.1 centimeter. Full stop. Draw tangents to the circle from point A. Draw tangents to the circle from point A. चला काय करू बघा. एक्झाम्पलमध्ये जसं जसं म्हणलं तसं तसं निवांत चालायचं. ड्रॉ सर्कल ऑफ रेडियस 3.4 सेंटीमीटर अँड सेंटर ई. म्हण पहिल्यांदा सेंटर ई घेऊ. हे पहा हा सेंटर ई आणि आता 3.4चं सेंटरचं 3.4 रेडियस असणारं सर्कल काढू. हे कंपासमध्ये 3.4 घ्या रेडियस. ह्याच्या अगोदर डायमीटर घेतलं तो आपण. हे काय 3.4 रेडियस आणि हे सर्कल विथ सेंटर ई अँड रेडियस 3.4 सेंटीमीटर. आता पुढं काय म्हणलं बघा. टेक अ पॉईंट एफ ऑन द सर्कल. सर्कलवर एक पॉईंट एफ घ्या म्हण. ठीक आहे. हो का, हा सर्कलवर, हा सर्कलच्या मध्ये होते, हा सर्कलच्या बाहेर होते, हा सर्कलवर पॉईंट एफ घ्या. पुढं टेक अनदर पॉईंट ए सच दॅट ई डॅश एफ डॅश ए. ई डॅश एफ डॅश ए म्हणजे ए आपल्याला बाहेर घ्यायचं बरं का. म्हणून काय करू, ई डॅश एफ डॅश ए करण्यासाठी आपण एक लाईन काढू पहिल्या. हा रे आता इथं कुठं तर येईल, हा बाहेर कुठं तर सर्कलच्या. पण काय म्हणलं त्याने, एफ ए इक्वल टू 4.1. तर एफ पासून ए किती आहे 4.1. तर ते 4.1 डिस्टन्स घ्या कंपासमध्ये. तर हे 4.1 हे एफ पासून आहे बरं का. हे बघा हे. तर हे पॉईंट ए आणि हे डिस्टन्स किती आहे 4.1 आणि हे रेडियस किती आहे 3.4 आहे ना. पुढं ड्रॉ टॅन्जंट्स टू द सर्कल फ्रॉम पॉईंट ए. तर या ए मधून एक टॅन्जंट काढा, या ए मधून दुसरा टॅन्जंट काढा. हे टॅन्जंट काढण्याची मेथड माहिती आहे का. सेंटर आणि हा बाहेरचा पॉईंट याचा काय करायचं, परपेंडिक्युलर बायसेक्टर, त्याला एम नाव द्यायचं आणि त्याचं पुन्हा अर्धचंद्र काढायचं. चला तर काय करू, हे बघा हे ई सेंटर आणि ह्या आउटसाईडचा पॉईंट याच्या अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स घेऊन एक चॉप वरती, एक चॉप खालती, एक चॉप वरती
एक चॉप खालती आणि मग याच्या इथून हे पहा इथं हा पॉईंट एफ आहे बरं का, आणि हा अलीकडला पॉईंट एम घ्यावं का हे, आणि मी म्हणल्याप्रमाणे हे पहा ही लाईन सर्कलच्या बाहेर आली आहे, त्याच्या मागच्या एक्झाम्पलमध्ये इथं चिटकून आली ती बघा, आणि मागं मध्ये पण आली ती, घाबरण्याचं कारण नाही. आणि मग आता एम ए एवढं डिस्टन्स घेऊन एक अर्धचंद्र काढू एम पासून बरं का, हे एम ए का हे हा अर्धचंद्र, त्याला नाव द्या आता, इथं ए नाव द्या, नाही ए तर ऑलरेडी आहे, तर ह्याला नाव देऊ बी आणि ह्याला नाव देऊ सी, आणि हा टँजंट नंबर 1 आणि हा टँजंट नंबर 2. टँजंट नंबर 1 टँजंट नंबर 2, तर हे ड्रॉ टँजंट टू द सर्कल फ्रॉम पॉईंट ए, तर या ए मधून टँजंट नंबर 1 टँजंट नंबर 2. चला नेक्स्ट, रिपीट पहा व्हिडिओ, काही समजणं झालं तर. चला नंबर 4, ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर पी. ड्रॉ अ सर्कल with center P. Draw an arc AB of 100 degree, measure, full stop, draw tangents to the circle from point A, and B. आता ड्रॉ सर्कल विथ सेंटर पी, तर आता इथं रेडियस वगैरे दिलं नाही, तर एक योग्य रेडियस असाल तुम्हाला छान वाटणार एक सर्कल काढलं, रफ काढू बरं का, हे सेंटर पी. पुन्हा ड्रॉ अन आर्क ए बी, बरं का, हे समजा ए आणि हा बी, हे पहा इथून एवढा हा आर्क ए बी ऑफ 100 डिग्री मेजर. आणि पुन्हा काय म्हणलं त्यांनी, तर या ए मधून ड्रॉ टँजंट्स टू द सर्कल फ्रॉम पॉईंट ए अँड बी, तर या ए आणि बी मधून काय काढा, सर्कलला असे टँजंट काढा. तर काय करू आपण, रेडियस काढू, ही एक, आणि थोडं विचार करा, हा मायनर आर्क आणि हे काय आहे सेंट्रल अँगल, हे दोघं इक्वल असतात ना, मायनर आर्क इक्वल टू सेंट्रल अँगल. आता ही रफ फिगर आहे बरं का, मी आता त्याची फेर करू. ड्रॉ सर्कल विथ सेंटर पी, तर हा सेंटर पी घेतला. आता एक अंदाजाने एक रेडियस व्यवस्थित घ्या, तुमच्या वहीत बसेल अशी एवढी छानशी, आणि त्यालाच एक सर्कल काढा. हे पहा, हे सर्कल हे सर्कल विथ सेंटर पी, रेडियस दिली नाही बरं का, आपल्या अंदाजाने घ्यायचं.
आता हा आर्क 100 आहे म्हणजे सेंट्रल अँगल सुद्धा काय आहे 100. तर आपण काय करू, एक रेडियस काढू पहिल्यांदा. समजा ही एक रेडियस आहे पी ए. आता दुसरी ह्या दोन रेडियसमधला अँगल किती आहे 100. तर आता अँगल घेण्यासाठी हे आपल्याला प्रोटेक्टर घ्यावं लागतं बाबा. तर ह्याला आता उलटं लावावं लागेल आपल्याला. इथं पी जवळ जोडा पहिल्यांदा. आता पहिल्या रेडियस आणि दुसऱ्या रेडियसमध्ये डिग्री किती आहे 100 डिग्री. तर हे पहिल्या रेडियसला लावलं, हे बरोबर असं इथं ही तुमची रेषा आणि तिथं 100 0 10 20 30 40 50 60 70 80 90 आणि हे 100 आणि हा 100 पॉईंट आणि हे काय हा आला पॉईंट बी आणि ह्या दोघातलं डिग्री किती आहे 100. आणि त्यांनी काय म्हणलं, ड्रॉ टँजंट्स टू द सर्कल फ्रॉम पॉईंट ए अँड बी. तर ह्या ए आणि बीमध्ये काय करा, टँजंट काढा म्हणून. तर आपण काय करू, या सेंटरचा यूज करू. तर या सेंटरपासून एक रे काढा. इथं तर काढलेलंच आहे. युजिंग सेंटर काढू बरं का आपण. आता या एवर कंपास रॉक ठेवा. ठराविक अंतरावर एक चाप इकडे, एक चॉप तिकडे. पुन्हा ह्या दोन चॉपाच्या पूर्ण निश्चित न घेता अर्ध्यापेक्षा जास्त घ्या. एक चॉप इकडे, एक चॉप तिकडे आणि तिकडून एक चॉप इकडे. हे अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स घेऊ. एक चॉप इकडे, एक चॉप तिकडे. आता दुसऱ्या चॉपवर ठेवू. एक चॉप इकडे आणि एक चॉप तिकडे. आणि मग ह्यातून एक जाणारी लाईन, तर हा असेल ए मधून जाणारा टँजंट. टँजंट पासिंग थ्रू ए. तसंच बी मधून. आता सिमिलरली बी मधून पण काढू. तर बी मधून काढण्यासाठी पुन्हा बीवर कंपास रॉक ठेवायचं. एक चॉप इकडे, एक चॉप तिकडे आणि पुन्हा दोन चॉपाच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन एक चॉप इकडे, एक चॉप तिकडे आणि इकडून एक चॉप इकडे आणि एक चॉप तिकडे. आणि मग यातून जाणारी हो काही लाईन, हा असेल टँजंट फ्रॉम बी. ड्रॉ टँजंट्स टू द सर्कल फ्रॉम ए अँड बी. तर हा ए मधला टँजंट आणि हा बी मधला टँजंट. तर अशा प्रकारे खरं तर हा चॅप्टर संपला आहे असं मला सांगायला काही वाटणार नाही. कारण काय, आता राहिलेत फक्त प्रॉब्लेम सेटमधले एक 4 एक्झाम्पल. पण ते 4 एक्झाम्पल तुम्हाला ऑलरेडी झालेलेच आहेत. पण तरी आपण एक जस्ट रिव्हिजन म्हणून पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. ओके, बाय.